नमस्कार मित्रांनो, मी आहे प्रकाश जोगेकर, पाणी शोधक चॅनलमध्ये सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे. काल एक बोर पॉईंटचा रिझल्ट आलेला आहे. गोविंदरावजी जाधव, उंदीरखेडा, तालुका पारोळा, जिल्हा जळगाव यांचा काल फोन आला होता. 2 महिन्याआधी आपण पॉईंट दिलेला होता. तर काल म्हणजे 19 तारखेला 19 जूनला त्यांनी गाडी लावली आणि 532च्या जवळपास पॉईंट केला त्यांनी आणि जवळजवळ 4 इंचच्या जवळपास पाणी लागलेलं आहे. तर समोर तो व्हिडिओ टाकलेलाच आहे, तर तुम्ही तो पाहायचा. त्यानंतर विहिरीचा पण एक रिझल्ट आलेला आहे. तो विहिरीचा व्हिडिओसुद्धा मी याच्यामध्ये टाकलेला आहे, तर तो सुद्धा तुम्ही व्हिडिओ पहा. धन्यवाद. नमस्कार मित्रांनो, मी आहे प्रकाश जोगेकर, पाणी शोधक यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे. आज दिनांक 18 जून 2024. आज मी जो या ठिकाणी जवळजवळ जानेवारी महिन्यात दिलेला हा पॉईंट होता आणि मागच्या मे महिन्यामध्ये त्यांनी काम लावलेलं आहे. तर या पॉईंटबद्दल व्हिडिओ आपण सुरुवातीला बनवला नव्हता. ज्यावेळेस इथं पॉईंट दिला होता त्यावेळेस बनवला नव्हता. हा व्हिडिओचा रिझल्ट जो आपण पॉईंट दिला विहिरीचा, त्याचा रिझल्ट तुम्हापर्यंत पोहोचावा या उद्देशाने हा व्हिडिओ बनवत आहे. तर रिझल्ट लागलेला आहे, पाणी लागलेलं आहे. परंतु या पॉईंटबद्दल जे शेतकरी होते, त्या शेतकरी होते, जे मालक होते शेताचे, त्यांना बराचसा विरोध झाला. घरच्यांचा विरोध, बाहेरच्या लोकांचा, नातेवाईकांचा विरोध, येणारे जाणारे कोणी म्हणत होते की इथे पाणी लागत नाही, इथे पॉईंट घेऊ नका. तर त्या व्यक्तीचा माझ्यावर विश्वास होता आणि न डगमगता, कुणाचं नाही ऐकता, त्या व्यक्तीने माझ्यावर विश्वास ठेवून या ठिकाणी त्यांनी पॉईंट केलेला आहे आणि अतिशय चांगल्या प्रकारे असं त्यांना ज्या पद्धतीने आपण ज्या अंदाजावर पाणी सांगितलं त्याच अंदाजानुसार, त्याच खोलीनुसार पाणी लागलेलं आहे. 14 झरे आपण या ठिकाणी सांगितलेले होते. पैकी 42 फुटापासून पाण्याला सुरुवात झाली आणि 45 फूट फक्त काम दिलेलं होतं आणि मी 65 फुटापर्यंतचा अंदाज दिलेला होता. तर 45 फूट काम झालेलं आहे आणि 5 ते 6 झरे ओपन झालेलं आहे. तर थोडक्यामध्ये तुम्हाला ते 14 झरे कोणचे होते आणि कोणचे ओपन झालेले आहे ते थोडक्यात दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे. आणि हे समोर विहिरीचं बांधकामसुद्धा चालू झालेलं आहे. तुम्ही पाहू शकता विहिरीमध्ये पाणी आहे. पाणी दिसते का? पाणी लागलेलं आहे. 5 ते 6 फूट पाणी आहे विहिरीमध्ये आणि आणखी काही झरे शिल्लक आहे. बांधकाम चालू आहे विहिरीचं आणि शेवटचा महिना आहे. आमच्या विदर्भामध्ये पाण्याला अजून सुरुवात झाली नाही. काल पाणी आलं, फक्त पेरणी वगैरे व्हायची आहे. तुम्हाला दिसत असेल मोकळं सगळं रान आहे, पेरणी व्हायचीच आहे. काही भागातली पेरणी होऊन गेलेली आहे, परंतु विदर्भातली बऱ्याचशा जिल्ह्यामध्ये पेरणी व्हायची आहे, कारण की पाऊसच तेवढा झालेला नाही. तुम्हाला थोडक्यात पाणी दाखवण्याचा मी प्रयत्न करत आहे. हे बघा, आतमध्ये पाणी आहे आणि जे झरे चालू झालेले आहेत ते पण तुम्हाला दाखवण्याचा मी प्रयत्न करणार आहे. ठीक आहे, दाखव. तर या ठिकाणी हा एक जरा
ओपन झालेला आहे. हा दुसरा झरा समोर तिसरा झरा, चौथा झरा, पाचवा झरा, सहा, सात, आठ, 9, 10, 11, 12, 13, म्हणजे 13 ते 14 झरे या विहिरीला आहे आणि 5 ते 6 झरे ओपन झालेले आहे. तर आणखी 8 झरे, 7 ते 8 झरे आणखी आतमध्ये आहे. तर यावर्षी ते बांधकाम म्हणजे खोदकाम करणार नाही आहे. पुढच्या वर्षी 20 फूट आणखी खोदकाम करतील आणि त्यानुसार ते पाणी जे राहिलेले शिल्लक जे झरे आहेत ते खुलतील आणि चांगल्या प्रकारे असं यांना ह्या शेवटचा महिना आहे तरी खूप चांगलं असं पाण्याची सुरुवात झालेली आहे. लागून गेलेलं आहे पाणी. 42 फुटावर जो अंदाज दिलेला होता आपण, 42 फुटापासून पाण्याला सुरुवात झाली होती. 45 फुटापर्यंत 5 ते 6 झरे ओपन झाले आणि त्याच्या खाली आणखी पण आहे, परंतु त्यांचं काम तिथपर्यंतच असल्यामुळे ते बाकीचं जे झरे आहे ते पुढच्या वर्षी किंवा त्याच्या पुढच्या वर्षी जसं त्यांना शक्य होईल त्या पद्धतीने ते खोलतील आणि आपलं काम करतील. तर अशा प्रकारे मित्रांनो हा विहिरीचा पॉईंट आहे. चांगल्या पद्धतीनं विहिरीच्या पॉईंटला पाणी लागते. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.